नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपल्या सर्वांचं जीवन हे खूप धकाधकीचं आहे आणि त्याच्यामध्ये रोजचा एक वेगळा स्ट्रगल चालू असतो. त्याचबरोबर आपण सगळेच खूप फिटनेस फ्रीक झालेलो आहोत आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला योगा हा किती उपयोगी आहे, किती त्याचा फायदा होतो हे सगळ्यांना माहिती असतं, पण प्रत्यक्ष योगा करणारे लोक फार कमी असतात. जे सातत्याने खूप वर्ष योगा करतात अशी माणसं खूप कमी असतात. तर आजची आपली जी हिरकणी आहे ती हिरकणीला बोलवायला मला अत्यंत आनंद होतोय. त्या माझ्या योग शिक्षिका आहेत. त्यांचं नाव आहे नीता धास. त्या सातत्याने आज योगा शिकवत आहेत सगळ्यांनाच आणि योगामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे इतकं पॉझिटिव्ह झालेलं आहे की आज वयाच्या 60मध्ये सुद्धा त्या विविध कला शिकताना दिसतात, अनेक प्रयोग करताना दिसतात आणि दिवसाचे 12-12 तास काम करताना दिसतात आणि त्या अजिबात थकत नाहीत. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. तर ह्यांचा हा जीवन प्रवास कसा आहे, त्या इतक्या फिट कशा राहू शकतात आणि इतकी पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये कुठून येते, हे जे आपले नित्य जीवनातले छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, हे प्रॉब्लेम्स आपल्याला नीता मॅडम कडून त्याची उत्तरं नक्की मिळणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. वेलकम. मी हिरकणीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर धन्यवाद. तुमचं आजचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक अतिशय पॉझिटिव्ह व्यक्ती, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तुमचा इतका पॉझिटिव्ह असतो की एक 5-10 मिनिटं जरी तुमच्या संपर्कात कोणी राहिला तरी तो सगळं नैराश्य त्याचं विसरून जातो. ही तुमची एक ख्याती आहे आपण असं म्हणू शकतो. आणि ही सगळी थँक्यू. तुमची एक योगा गुरु म्हणून तुम्ही ते कमावलेलं आहे. तर मला हा तुमचा जो जीवन प्रवास आहे तो जाणून घ्यायचा आहे की इतकं पॉझिटिव्हिटी, इतकं जीवनामध्ये आपण सतत पॉझिटिव्ह कसं राहू शकतो. कारण प्रत्येकाच्या सामान्य माणसांच्या सगळ्यांच्याच आयुष्यात सतत चढ उतार हे चालू असतात. या सगळ्या प्रसंगामध्ये आपण स्वतःला कसं राखू शकतो, तर हे मला वाटतं तुमच्या जीवन प्रवासातून आपल्याला नक्कीच समजू शकतं आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा पण होऊ शकतो. तर मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचंय की तुमचं बालपण कुठे गेलं, कसं गेलं, तुमचं शिक्षण काय आणि तुमचे घरी काय वातावरण होतं, याबद्दल जरा थोडक्यात सांगा. तर मी मूळची कोल्हापूरची आहे. माझा जन्म कोल्हापुरात झाला. माझं शालेय शिक्षण सुद्धा कोल्हापुरातच झालं आणि माझ्या शाळेचं नाव आहे महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल आणि कोल्हापुरातली खूप चांगली शाळा ती. आणि सगळ्यांना जसा अभिमान असतो तसा मलाही माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे. अतिशय चांगली शाळा होती माझी आणि परवाच समजलं की आमच्या शाळेत लता मंगेशकर सुद्धा काही वर्ष शिकल्या होत्या. अरे वा. तर ते ऐकून आणखीन खूप छान वाटलं. तर माझं शालेय शिक्षण 1ली ते 10वी MLG हायस्कूल तिथे झालं आणि त्याच्यानंतर आर्ट कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. कमर्शियल आर्ट. मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. कोल्हापुरात कलानिकेतन महाविद्यालय म्हणून एक आर्ट कॉलेज आहे. खूप छान आहे, निसर्गरम्य परिसरात आहे. तिथे मी 5 वर्ष GD आर्ट कमर्शियलचा कोर्स केला आणि मी कमर्शियल आर्टिस्ट तिथून पास आउट झाले. लास्ट इयर आमची एक्झाम जे स्कूल ऑफ आर्टला होती मुंबईला. कारण त्यावेळेला आमच्या वेळेला सेंटर नव्हतं कोल्हापुरात. त्यामुळे लास्ट इयर एक्झाम आम्हाला तिकडे जायला लागतं जे स्कूल ऑफ आर्टला. तर त्यावेळेला मी मुंबई पहिल्यांदा बघितली होती आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मुंबईबद्दल खूप अट्रॅक्शन होतं. तर ते पुढच्या प्रवासात आपण बोलू. हो. मुंबईच्या ह्याचं. मला एक आश्चर्य वाटतं की साधारणपणे इव्हन आजच्या जगात आजही बघितली तर हीच परिस्थिती दिसते की मुलं शाळा झाल्यानंतर रेग्युलर स्ट्रीम मध्ये जातात, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स वगैरे. तुम्ही GD आर्टला कसे गेलात, ते सुद्धा इतक्या वर्षांपूर्वी. तर हे कला तुमच्यात कुठून आली आणि त्याचं काय कारण होतं का काही खास? तर सगळ्यात महत्वाचा खूप चांगला प्रश्न तू विचारलास. हा गुण मला माझ्या आईच्याकडून मिळालेला. कारण माझी आई एक खूप चांगली आर्टिस्ट होती. अतिशय छान रांगोळ्या काढायची.
तिचं विणकामही सुंदर होतं. पूर्वी क्रोशाचं विणकाम असायचं, मोराचे वगैरे मोठे मोठे पडदे असायचे, ते खूप सुंदर ती करायची. तर रांगोळ्या सुद्धा ती अप्रतिम काढायची. गाणी सुद्धा ती चांगली म्हणायची. म्हणजे त्यावेळेला ह्याच्यात गाणी असतात, हादग्याची गाणी वगैरे किंवा गौरी गणपतीतली गाणी, ती अतिशय सुंदर म्हणायची. तिचा आवाजही छान होता. तर हे काहीसे गुण मला माझ्या आईकडूनच मिळालेले. आणि शाळेत असताना चित्रकला माझी चांगली होती. त्यामुळं शाळेतल्या सगळ्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन, हस्ताक्षर कॉम्पिटिशन ह्याच्यात बरीचशी बक्षिसं मिळवली होती. स्पोर्ट्समध्ये सुद्धा खूप इंटरेस्ट होता मला. आणि ड्रॉइंगच्या माझ्या ज्या टीचर होत्या निर्मलाताई कुलकर्णी, तर त्यांची खूप इच्छा होती की मी दुसरं काहीच करू नये, मी ड्रॉइंग साईडलाच जावं. तर 10वी नंतर माझ्या सगळ्या मैत्रिणी सायन्स साईडला गेल्या होत्या. त्यांनी तिकडे ऍडमिशन घेतलं. तर त्यामुळं मी तिकडे गेले होते. मी तिकडे ऍडमिशन घेतलं. पण नंतर थोडासा विचार करून परत ते कॅन्सल करून मी ड्रॉइंग साईडला ऍडमिशन घेतली आणि मी कमर्शियल आर्टिस्ट झाले. ड्रॉइंगची खूप आवड होतीच लहानपणापासून. तशीच मला एनसीसीची सुद्धा खूप आवड होती. आणि तो गुण मला माझ्या रक्तातून जो गुण येतो म्हणतात ना, माझे वडील मिलिटरीत होते. आणि त्यामुळे कदाचित ते मला एक कुठेतरी असं वाटायचं की एनसीसीत खूप आपण वर जावं, पुढे त्यात करिअर करावं, अशी इच्छा खूप होती. त्याच्यानंतर 10वीत असताना आमचा एनसीसीचा एक बेसिक कॅम्प असतो, वाईला असतो तो. तो वाईला कॅम्पमध्ये गेला होता. तर तिथे रायफल शूटिंग मध्ये मी फर्स्ट आले होते. म्हणजे 10 पैकी माझ्या 9 गोळ्या अगदी त्या बुलच्या आसपास लागल्या होत्या. आणि तिथून आमचं दिल्ली सिलेक्शन असतं. पण तिथे खूप पॉलिटिक्स होतं त्यावेळेला. म्हणजे दुसऱ्या एका स्कूलच्या टीचर होत्या, त्यांनी त्यांच्या शाळेतल्या मुलीचं सिलेक्शन केलं आणि मला खाली टाकलं. असं काहीशा गोष्टी त्यावेळेला घडल्या. त्यामुळे ते एनसीसी माझं राहून गेलं. माझे वडील मिलिटरीत होते. खूप आमच्यात घरात मिलिटरीचा कायदा होता म्हणालीस तरी हरकत नाही. म्हणजे आम्हाला लहानपणी ना शिस्तीत वाढायची सवय खूप लावली वडिलांनी. ऍक्च्युली मी 5वीत असतानाच माझे वडील एक्सपायर झाले हार्ट अटॅकनी. पण जे काय त्यांच्या सहवास मला मिळाला किंवा मला ज्या गोष्टी आठवतात, तर घरात आमच्या खूप शिस्त असायची. आणि ती शिस्त मला पुढे आयुष्यभर उपयोगी पडली. म्हणजे एखादं काम हाती घेतलं तर ते अगदी तडीच न्यायचं, न डगमगता सगळं करायचं. हे मला माझ्या वडिलांकडून गुण मिळाले. तर अशा तऱ्हेनं माझं बालपण शालेय शिक्षण कोल्हापुरात झालं. ड्रॉइंगची आवड निर्माण झाली आणि मी डीडी आर्ट झाले. म्हणजे असं निसर्गरम्य वातावरणात तुमचं बालपण हो. आणि आईकडून कला आणि वडिलांकडून शिस्त आणि हे असं असं सुंदर कॉम्बिनेशन तुमच्या बालपणामध्ये आहे. आणि हे हो, पण हो. एक तुमच्या आजच्या पर्सनॅलिटीचं मूळ बीज असावं. तर कमर्शियल आर्टिस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? हा, सांगते तुला. आर्ट जे तर म्हणतात. त्याआधी मला माझ्या शहराबद्दल सुद्धा बोलावंसं वाटतं की कोल्हापूर हे कलाकारांची नगरी आहे. तर कोल्हापूर शहरात जन्मल्याचा सुद्धा मला खूप अभिमान आहे. आणि कमर्शियल आर्ट म्हणशील तर कमर्शियल आर्ट म्हणजे जाहिरात क्षेत्र. ज्या तुम्ही कुठल्याही एखादी वस्तूची निर्मिती केली, कुठलंही प्रॉडक्ट तुम्ही तयार केलं, तर ते जाहिरात केल्याशिवाय तुम्ही त्याची विक्री नाही करू शकत. मग याच्यात अनेक प्रकारच्या जाहिराती असतात. तुम्ही आता टीव्ही ऍड्स बघतो आपण, साबणाच्या जाहिराती किंवा प्रत्येक प्रॉडक्टच्या जाहिराती, प्रेस ऍड असतात ह्याच्यात, होर्डिंग्स ऍड असतात. अशा प्रत्येक प्रकारच्या ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे कमर्शियल आर्ट. आणि हे युग ऍडव्हर्टायझिंगचं आहे. आपण बघतोच जाहिरातीशिवाय कुठलाही पर्याय नाहीये आज लोकांना. तर कमर्शियल आर्ट म्हणजे जाहिरात क्षेत्र, जाहिरात कला थोडक्यात. अच्छा. पण आता तुमच्या अंगात ज्या इतर कला आहेत, पेंटिंग, अनेक प्रकारचं पेंटिंग तुम्ही करतात. वारली पेंटिंग, पॉट पेंटिंग वगैरे, बऱ्याच प्रकारचं पेंटिंग वगैरे करतात. त्याचा आणि या आर्टचा किती उपयोग होतो? म्हणजे मुळात ते शिक्षण तुम्ही असं पद्धतशीर शिक्षण म्हणतात तसं घेतलेलं आहे का पेंटिंगचं? आणि ती नाही, आता कसं हा केली? आता हे पॉट पेंटिंग किंवा हे असं कॉलेजमध्ये आम्हाला शिकवलं जात नाही. पण ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे ह्या कला आपोआप आत्मसात होत जातात. ऍडव्हर्टायझिंग मध्ये म्हणजे सगळं कसं असतं की एखादं प्रॉडक्ट जर असेल तर त्या प्रॉडक्टची विक्री तुम्ही कशी कराल, तर त्या प्रॉडक्ट विकण्यासाठी त्याची स्लोगन काय असेल, त्याचा कॉपी मॅटर काय असेल, त्यासाठी तुम्हाला
कुठलं एखादं मॉडेल घ्यावं लागेल किंवा आणखी हे सगळं ऍडव्हर्टायझिंग हे आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं जातं. पण हे हम्म. पॉट पेंटिंग, रांगोळी किंवा हे जे सगळं आहे त्या हॉबीज असतात आणि बरोबर. ड्रॉइंग चांगलं असेल तर ते हॉबीज आपण त्या चांगल्या करू शकतो सगळ्या. तर मग त्याचा आणि शिक्षण ऍडव्हर्टायझिंगचा घेतल्यानंतर तुम्ही काय केलं पुढे? शिक्षणाचा उपयोग कसा केला करिअर? कमर्शियल आर्ट झाल्यानंतर आम्ही फ्रीलान्सिंग केलं. स्वतःच कामं आम्ही घेत होतो. आम्ही कधी जॉब नाही केला. स्वतःच कामं करून आम्ही म्हणजे तुम्ही आणि advertising तुमचे मध्ये मिस्टर? मी आणि माझे मिस्टर. हो. आम्ही दोघं क्लासमेट आहे. तर त्या काळी कमर्शियल आर्टला मुलींची संख्या खूप कमी असायची त्या साईडला. आणि त्यावेळेला मी माझ्या क्लासमध्ये एकटीच मुलगी होते. अच्छा. मैत्रिणी कोणी नव्हत्या. तर माझे मिस्टर आणि मी क्लासमेट आहे. आमचं लव्ह मॅरेज झालं होतं त्यावेळेला आणि पुढे ऍडव्हर्टायझिंग मध्ये आम्ही बरीच वर्ष खूप छान काम केलं. आणि मग तिथून मग तुमचा एकदम पुण्यामध्ये प्रवास कसा झाला? म्हणजे पुण्यामध्ये कसं काय शिफ्टिंग झालं? हा. तर कोल्हापूरला माझा 2 नंबरचा जो मुलगा आहे त्याला त्याच्या शिक्षणासाठी मी पुण्यात आले. त्याला अभिनव कला महाविद्यालयात मेरिटमध्ये ऍडमिशन मिळालं आणि त्याच्याबरोबर मी पुण्यात शिफ्ट झाले. आणि पुण्यात आल्यानंतर माझं ऍडव्हर्टायझिंगचं काम पूर्ण स्टॉप झालं. आणि पुण्यात एका वेगळ्या विषयाला मला कलाटणी मिळाली पुण्यात आल्यानंतर. ऍक्च्युली पुण्यात आल्यानंतर झालं काय सांगते तुला, की करायचं काय आता इथे पुण्यात, कारण कमर्शियलचं काम तर बंद झालं. तर पुण्यात आल्यानंतर व्यायामाची आवड असल्यामुळं मी एका जिम मध्ये ऍडमिशन घेतलं. तर तिथे त्यांना योगा इन्स्ट्रक्टर पाहिजे होती. तर तशा माझ्या 2 योगाच्या एक्झाम आधी झालेल्याच होत्या. त्याच्यानंतर मी पुण्यात असताना योगाची पुढची एक्झाम दिली आणि मग तिथं मी योगा इन्स्ट्रक्टर म्हणून त्या जिम मध्ये शिकवायला सुरुवात केली. तिथून माझा योगाचा प्रवास सुरू झाला. ओके. योगाच्या प्रवासाकडे येण्यापूर्वी मला एक प्रश्न मला विचारायचा वाटतो, की तुम्ही जे कमर्शियल आर्टचे कामं केली, की साधारण किती वर्ष काम केलं आणि त्याच्यातले काय अनुभव, म्हणजे त्याच्यातल्या काय अडचणी आल्या? तो एक स्वतःचा बिझनेस उभा करताना त्या काळामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या? कशा प्रकारचा बिझनेस होता आणि कसा तुम्ही चालवला? तर आमच्या वेळेला आता कसं आहे माहितीये का, इतकं टेक्निक सगळं ऍडव्हान्स झालंय, पण आमच्या वेळेला खूप कठीण होतं, खूप कष्ट करावे लागत होते. कारण एखादा कॉपी मॅटरचा एक पॅरेग्राफ करायचा झाला तर एक एक ब्रोमाइड कटिंग पेस्टिंग करून आम्हाला ते करावं लागायचं. आता ते काम 5 मिनिटात होतं, की ज्याला आम्हाला 2-2 दिवस करावं लागायचं. इतकं आता खूप ऍडव्हान्स टेक्निक आलंय सगळं. पण त्यावेळेला स्क्रीन प्रिंटिंग किंवा हे जे ऍडव्हर्टायझिंगचं आम्ही काम करत होतो ते बऱ्यापैकी कष्टाचं होतं. तर ते करत असताना बरंच स्ट्रगल करावं लागलं. पण खूप छान पद्धतीने आम्ही आमचा बिझनेस डेव्हलप केला होता आणि खूप छान बिझनेस केला, भरपूर पैसे मिळवले. मग हे आता योगाचं तुमचं जे इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्ही काम चालू केलं आणि मग त्याच्यानंतर योगाचा तुमचा जो प्रवास चालू झाला, याच बरोबर मला वाटतं तुम्ही पेंटिंगची आवड जी तुम्ही हॉबी म्हणून जोपासत होता, त्यामध्ये तुमच्या नॅशनल अवॉर्ड पर्यंत पण तुम्ही गेला. तर तो किस्सा काय आहे? म्हणजे त्याच्यात पार्टिसिपेशन कसं झालं किंवा ते तुम्ही काय केलं? नॅशनल अवॉर्डसाठी 16 क्राफ्टची निवड झाली होती. आपण त्याला हे कळवायला लागतं की आम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे. तर त्यासाठी खूप प्रोसेस मधून जावं लागतं, की तुम्ही काम करत असताना त्यांचे गव्हर्नमेंटचे लोक येऊन ते चेक करतात, त्याची फोटोग्राफी करतात, शूटिंग करतात, की काम तुम्ही ते स्वतः करता. आणि अशा तऱ्हेनं त्या सिरॅमिक पॉट पेंटिंग वर मी केलं होतं. श्रीकृष्णाच्या जन्मापासून द्रौपदी वस्त्रहरणापर्यंतचं मिनिएचर पेंटिंग म्हणतात आपण त्याला. तर ते मी एका पॉटवर केलेलं होतं आणि महाराष्ट्रात 3 महिने मला लागले होते त्याला. आणि 16 क्राफ्ट पैकी माझं एक क्राफ्ट होतं. नॅशनल अवॉर्डच्या नॉमिनीसाठी ते गेलं आणि त्याचा सुद्धा मला खूप आनंद झाला होता त्यावेळेला. मग ती संकल्पना सगळी तुमचीच होती काय? कोणतं चित्र सिलेक्ट करायचं किंवा कसं करायचं, की त्याच्यामध्ये कोणाचं मार्गदर्शन होतं? कृष्णाची जी आहे ना, कृष्णाची काही पेंटिंग्स म्हणा किंवा कृष्णाची चित्र, कृष्णाच्या बाबतीत जे जे काय आहे ना ते मला खूप आवडायचं.
त्यामुळे तो मी कृष्णाचाच विषय सिलेक्ट केला होता त्याच्यासाठी. हम्म. आणि ते मग झालं माझ्या हातून. खूप छान काम मी त्याच्यावर केलं, अगदी मनापासून केलं. आणि ह्या पुढे मग तुमचं पुण्यातला प्रवास कसा, योगा इन्स्ट्रक्टर झाला तसं हं. पुढे कसं स्वतःला डेव्हलप केलं आणि ह्या योगाचा तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा ह्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना हा हा कसा पर्सनल बेनिफिट काय झाला आणि कसा झाला? ह्याचा ना योगाचा पर्सनल बेनिफिट खूप होतो अगं. तुमचा कॉन्फिडन्स इतका वाढतो ना योगामुळे, की कुठल्याही परिस्थिती समोर जर आली तुमच्या, तर तुम्ही डगमगून नाही जात. कॉन्फिडन्स वाढतो, मनःशांती तुम्हाला मिळते आणि निर्णय क्षमता तुमची वाढते आणि मग तुम्ही फटाफट निर्णय घेऊ शकता. कारण पुण्यात आल्यानंतर माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता, आता करायचं काय? तर सुरुवातीला मी ड्रॉइंग क्लासेस सुरू केले. मुलांचे एलिमेंटरी, इंटरमिडिएटच्या ग्रेडच्या एक्झाम्स असतात, त्याचे ड्रॉइंग क्लासेस सुरू केले. आणि त्याच्यात मला इतकी म्हणजे इतकी विद्यार्थ्यांची संख्या वाढली ना, की ते करता करताच मला वेळ मिळायचा. खूप अशक्य झालं होतं वेळ मिळणं, पण व्यायामाची आवड असल्यामुळे योगाकडे पण मी त्याच वेळेला वळले आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी योगाची एक एक्झाम दिली. मग ड्रॉइंग आणि योगा असं दोन्ही माझं सुरू झालं होतं. हम्म. आणि दोन्हीत मी अगदी मनापासून काम केलं. मुलांबरोबर सुद्धा अनेक शिबिरं घेतली आम्ही पुण्यामध्ये असताना. सुट्टीची शिबिर असतात त्याच्यात ड्रॉइंग हा सब्जेक्ट ठेवला होता, योगा सब्जेक्ट ठेवला होता, त्याच्यानंतर किल्ला मेकिंग, पेंटिंगचे विविध प्रकार लहान मुलांसाठी अशी शिबिरं सुद्धा मी त्यावेळेला घेतली होती. आणि खूप छान एन्जॉय केलं ड्रॉइंग आणि योगा मुलांसोबत. म्हणजे पुण्यात मी 7-8 वर्ष होते, पण 7-8 वर्षात त्याचा मला चांगला जम बसवला मी. आणि मुलांना सुद्धा त्याची पहिल्यापासून मुलांचं कसं आहे, मुलं अनुकरण करतात. हम्म. आपण जे करतो ते मुलं बघत असतात आणि माझं योगा वगैरे हे ड्रॉइंग मुलं बघतच आली होती. त्यामुळे माझ्या मुलांनाही व्यायामाची खूप आवड आहे. तेही रोज योगा करतात, जिम करतात आणि त्याच्यामुळं हेल्दी फॅमिली म्हणायला हरकत नाही. मग हे कॉन्फिडन्स. आर्ट पण ते पण आर्टिस्टच आहेत. हो, माझी दोन्ही मुलं कमर्शियल आर्टिस्ट आहेत. अच्छा. हो. ती आता चांगल्या पोस्टवर आहेत, मुंबईत जॉब करतायत. मग हे योगामध्ये आपल्याला विविध प्रकार दिसतात आणि हे सगळे प्रकार तुम्ही शिकवता, म्हणजे कसं एखाद्याने जर योगामध्ये स्वतःला डेव्हलप करायचं असेल तर नॅचरली आपण कोणती गोष्ट लहानपणापासून करत असू तर ती केव्हाही चांगलीच असते. पण आजकाल आपल्याला दिसतं की जरी भारतातला योगा जगभर पसरलेला असला तरी आपण भारतीय काही रोज उठून योगा करणारी माणसं फारच थोडी असतात. तर हे आता योगाचं महत्व समजायला लागलंय, योगा डे वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे समजायला लागलंय. तर अनेकांना असं वाटतं की आता माझं वय गेलं, आता मी योगा करून फायदा काय, किंवा आता मी कसं स्टार्ट करू, किंवा अशी ज्या मधल्या एज मधली माणसं असतात तर त्यांनी कधी योगा चालू करा, म्हणजे करायचा असेल तर त्यांनी काय म्हणून कसा सुरू करावा? योगा सुरू करायला वयाची कुठलीही अट नाही, कुठलंही बंधन नाही. तुम्ही केव्हाही सुरू करू शकता. पण तुम्ही फिजिकली फिट असायला लागतं त्याच्यासाठी. आणि काय होतं जनरली लोकांचं मी एक बघितलंय, की एखादी व्याधी झाली तर ती आजार तो त्यांचा इतका वाढलेला असतो आणि मग ते जागे होतात. चला आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आता आपण योगा करू. पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही जर संकल्पना प्रत्येकाने लक्षात आणली तर तुम्हाला आजारच होणार नाही मुळात. रोज 24 तासातला 1 तास प्रत्येक माणसानं जर स्वतःसाठी काढला तर तुम्हाला औषधांची बिलकुल गरज नाही लागत. आणि हे जर तुम्ही लहानपणापासून केलं तर तुम्हाला खूप कमी म्हणजे औषधं गोळ्यांच्या कडे वळायला लागेल किंवा डॉक्टरकडे जायची गरज सुद्धा तुम्हाला लागणार नाही. पण हे पहिल्यापासून करायला पाहिजे. आणि मग तू म्हणतेस तसं कुठल्याही वयात तुम्ही जॉईन करू शकता. मला थोडक्यात योगा म्हणजे काय, मुळात योगा म्हणजे काय याची थोडक्यात माहिती आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा, कारण याच्याबद्दल बरेच गैरसमज असतात लोकांचे. तर योग हा शब्द ना संस्कृत युज या शब्दापासून आलेला आहे. योग म्हणजे जोडणे, एकमेकाशी जोडणे. तर काय, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे योग.
हा, तर इथं काय होतं सांगते, योगा अगदी सगळी सुख तुमच्या समोर हात जोडून उभी असतील आणि तुमचं शरीर स्वास्थ्य जर चांगलं नसेल तर त्या सगळ्या सुखांचा उपभोग आपण घेऊ शकत नाही. हम्म. आणि त्यासाठी योगाची गरज आहे. आणि योगा म्हणजे केवळ नुसती आसनं नव्हे. आजकाल प्रत्येक माणूस किंवा बरेचसे लोक योगाला ना एक एक्सरसाइजच्या रूपात घेत आहेत. तर एक्सरसाइज किंवा नुसतं आसन म्हणजे योगा नव्हे. तर योगाच्या ज्या 8 पायऱ्या आहेत ना, अष्टांग योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, त्या प्रत्येक पायरीवरून जाताना तुम्हाला मनःशांती मिळत जाते. तर योग म्हणजे तुमची मेंटली आणि इमोशनली माणूस हेल्दी होतो. म्हणजे योग इथे मनःशांती मिळते. आता मनःशांती का आवश्यक आहे आणि जी योगातून मिळते, तर मन अशांत असल्यामुळे आज आपण ज्या अनेक डिसीज बघतो, ब्लड प्रेशर आहे, हृदयरोगाचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, ह्यासारखे डिसीज हे कशामुळे होतात, तर मनाच्या अशांतीमुळे हे सगळे आजार होतात. आणि मनाची शांती आपल्याला योगामधून मिळत असते. कारण इथे तुमच्या इमोशनल आणि मेंटल लेवलवर काम केलं जातं. फक्त आसनं आणि एक्सरसाइज म्हणजे योगा नव्हे. लोकांची एक खूप चुकीची समजूत आहे. पहिल्यांदा तुम्ही इथे मेंटली रिलॅक्स होता आणि मेंटली माणूस ज्यावेळेला रिलॅक्स होतो तो ऑटोमॅटिक हेल्दी होत जातो. म्हणजे योगा. एकमेकाशी जोडा, आत्म्याला परमात्म्याशी मिलन करा म्हणजेच योगा. आणि खरं सांगायचं तर जो माणूस खरोखर नशीबवान आहे तोच योग मार्गाकडे वळतो. आता तू जसं म्हणालीस मगाशी की कधी कुठल्या वयात करायला पाहिजे किंवा काय, तर खरोखर जो नशीबवान असतो ना तोच विचार करतो की ह्या अध्यात्म आणि योग मार्गावरून चालण्याचा. तर म्हणून मी म्हणते की केव्हाही तुम्ही योगा जॉईन करू शकता. तर आता योगाबद्दल जर खूप सविस्तर बोलायचं झालं तर आपल्याला बराच वेळ लागेल. आपल्याला थेरी सगळ्यांना माहिती आहे योग म्हणजे काय. आता मी थोडक्यात जे सांगितलं, मेंटली इमोशनली तुम्ही हेल्दी होता आणि ऑटोमॅटिक तुम्ही फिजिकली हेल्दी होता. तर हे थेरी सगळ्यांना माहिती आहे, पण प्रत्यक्ष ते अनुभवलं पाहिजे. श्रीखंड गोड आहे, श्रीखंड आंब्याचा आहे, हे सतत मी तुला सांगितलं तरी ते चाखून बघितल्याशिवाय त्याची चव कळणार नाही. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आधी केल्या पाहिजेत. तर ज्यावेळेला तुम्ही योगासनं करता, योग मार्गावर चालता, त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमचं शरीर फ्लेक्झिबल होतं, तुमचा उत्साह वाढतो, तुम्ही दिवसभर फ्रेश राहता, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मनःशांती मिळाल्यामुळे ऑटोमॅटिक तुम्ही हेल्दी होता म्हणजे योग. ते योगामध्ये आपण प्राणायाम पण येतो. बरोबर. योग आणि प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम म्हणजे प्राण म्हणजे आपला श्वास. हा जर प्राण किंवा हा जर श्वास थोडा वेळ थांबला तर काय होईल? माणसाला मृत्यू येईल. तर हा जो प्राण आहे ना, हा प्राण म्हणजे प्राणाशी तुमचं एकरूप तुम्ही व्हायला पाहिजे श्वासाबरोबर. तुमचा श्वास आणि मन हे दोन्ही एकमेकावर अवलंबून असतं. प्राणायाम आयाम म्हणजे श्वासाला लांबवणे, श्वासाला खेचणे. जे आपण फास्ट ब्रीदिंग करतो ना, आपण श्वास काय करतो बघ, नॉर्मल ब्रीदिंग मध्ये आपण काय करतो, वरच्यावर श्वास घेतो सोडतो घेतो सोडतो. पण प्राणायामात आपण काय करतो, खोलवर श्वास घेतो म्हणजे त्या श्वासाला आपण लांबवतो म्हणजे ऑटोमॅटिक आपण ब्रीदिंग स्लो करतो. ज्यावेळेला आपल्याला राग येतो माणसाला त्यावेळेला काय होतं सांग, श्वास कसा होतो? खूप फास्ट होतो. तर प्राणायामामध्ये श्वास हा शांत होतो, लांबवतो आपण त्याला आणि श्वास शांत झाला की ऑटोमॅटिक तुमचं माइंड शांत होतं. आणि माइंड शांत झालं की तुम्ही इमोशनल मेंटली लेवलवर हेल्दी होता आणि मग फिजिकली लेवलवर हेल्दी होता. तर प्राणायाम आज सगळ्यांनी का केले पाहिजेत माहिती. आता प्राणायामाचा अर्थ कळला, श्वासाला लांबवणे म्हणजेच प्राणायाम. तर आजच्या ह्या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये प्राणायाम हे सगळ्यांनी केलेच पाहिजे. कारण आपल्या व्हायरल इन्फेक्शन जे आहे ना, ते प्रथम व्हायरल इन्फेक्शनचा अटॅक आपल्या लंग्सवर होतो. त्यासाठी तुमचे लंग्स स्ट्रॉंग असणं खूप आवश्यक आहे. तर भस्त्रिका प्राणायाम जो आहे ना, भस्त्रिका प्राणायाम हा अगदी हे 5-5 मिनिटाचे प्राणायाम आहे. ते रेग्युलर जर सगळ्यांनी रोज केले आणि तुम्ही तुमचे लंग्स स्ट्रॉंग केले तरी जरी व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला झालं तर त्यातून तुम्ही लवकर रिकवर होऊ शकता. इन्फेक्शन होणारच नाही असं नाही, पण जर झालं
तर तुमची फुफ्फुस स्ट्रॉंग असल्यामुळे त्यातून तुम्ही इझी बाहेर पडू शकता. त्यामुळे भस्त्रिकासारखा प्राणायाम आज खूप महत्वाचा आहे. आता रामदेव बाबांनी तर प्राणायाम, योगा हे सगळ्या घराघरात पोहोचवलेलं आहे. पण ते सगळ्यांनी केलं पाहिजे. ऍक्च्युली सगळे बघतात, हो छान आहे, खूप महत्वाचं आहे, प्राणायाम केले पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, योगा केलं पाहिजे, पण प्रत्यक्षात कृती खूप कमी लोक करतात. तर हे सगळ्यांनी केलं पाहिजे. अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे, अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपल्या इडा पिंगडा नाड्या शुद्ध होतात, सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते, सुषुम्ना नाडीवरची षटचक्र ऍक्टिव्हेट होतात. प्रत्येक चक्राला बॉडीचं एक एक काम वाटून दिलेलं असतं. तर ती चक्र ज्यावेळेला ऍक्टिव्हेट होतात त्यावेळेला तुम्ही ऑटोमॅटिक हेल्दी होता. त्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम खूप महत्वाचा आहे. आणि हे काही लोक म्हणतात की प्राणायाम चुकीचे झाले की त्याचा विपरीत परिणाम होतो वगैरे वगैरे वगैरे. असं काही नाही, तुम्ही शिकून घ्या ना, खूप सोपं आहे हे सगळं. आणि अगदीच जर जमत नसेल तर डीप ब्रीदिंग प्राणायाम. डावा हात छातीवर ठेवा, उजवा हात पोटावर ठेवा, खोलवर श्वास घ्या आणि स्लो सोडा. डीप ब्रीदिंग याचा अर्थ काय, श्वास खोलपर्यंत पोचवा. आपण काय करतो, वरच्यावर श्वास घेतो, त्यामुळे आपले लंग्स आहेत ना हे 100% ओपन आपण करतच नाही. श्वास आपण इतकाच घेतो. त्याच्यामुळे काय होतं, लंग्सच्या सगळ्या खालचे जे सेल्स असतात ना ते डेड होतात आणि मग तुमचे लंग्स वीक होतात. लंग्स वीक झाले की व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला लगेच होतं. ज्यावेळेला तुम्ही खोलवर श्वास घेता त्यावेळेला तुमच्या ह्या फुफ्फुसांच्या दोन्ही पिशव्या खालपासून वरपर्यंत ओपन होतात, पुढून पाठीमागून फुग्यासारख्या त्या फुगतात आणि प्रत्येक फुफ्फुसातल्या प्रत्येक सेल पर्यंत ऑक्सिजनचा सप्लाय होतो आणि मग तुमचे लंग्स हेल्दी होतात. त्यावेळेला तुम्ही खोल श्वास घेता, इंटरनल ऑर्गन्स पर्यंत, पोटातल्या प्रत्येक ऑर्गन पर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे, तर ते सगळे सेल्स ऍक्टिव्हेट होणार आहेत. तुम्ही ऑक्सिजनच जर कमी पोहोचवला तर ऑटोमॅटिक सगळे ऑर्गन्स असे कमकुवत होत जातात. तसंच ब्रेनचं आहे, ब्रेनला सुद्धा ऑक्सिजनचा भरपूर सप्लाय झाला पाहिजे, तो डीप ब्रीदिंग मध्ये होत असतो. तर प्राणायाम तुम्ही केले तर भरपूर प्रमाणात शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि शरीरातली प्रत्येक सेल ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. तर हे प्राणायाम खूप महत्वाचे आहेत आणि सगळ्यांनी केलेच पाहिजे. असं प्राणायामाचं खूप महत्व आहे योगामध्ये. एक आता आपल्याला साधारण जनरल एक्सक्यूज दिसतो, एक्सक्यूज म्हणावं किंवा ती वस्तुस्थिती पण आहे की आज माणसांकडे वेळेचं खूप बंधन आहे, वेळ खूप कमी असतो किंवा हे. तर योगा करणं सकाळी करावा हे उत्तमच आहे, ज्यांना नाही शक्य आहे तर त्यांनी तो कधी करावा, म्हणजे आता योगानंतर प्राणायाम करायचं की नुसताच प्राणायाम करायचा, किंवा याबाबत थोडस गायडन्स द्या की लोकांच्या मनातले कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. खूप छान प्रश्न विचारलास हा तू. लोकांचा जो समज आहे ना, सकाळी उठूनच योगा करायचा आहे, मग सकाळी उठणं होत नाही, आम्हाला वेळ मिळत नाही, ऑफिसला जायचं असतं वगैरे, खूप कारणं असतात. अगं न करण्याचे खूप असंख्य कारणं लोक देतात. पण तू आता जे म्हणालीस ना, कुठल्या वेळी करा, केव्हाही करा, दिवसभरात तुम्हाला ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या त्या वेळेला तुम्ही करा. फक्त जेवणाच्या वेळा सांभाळायला लागतात. योगा करण्याच्या आधी जेवायचं नसतं, जेवल्यानंतर कमीत कमी 3-4 तासांनी तुम्ही योगा केला पाहिजे आणि योगा केल्यानंतर 1 तासभर तुम्ही काय खाल्लं नाही पाहिजे. आता माझ्याकडे घरी जी बॅच होती योगाची, ती ट्युशन टीचर होत्या सगळ्या त्या. त्यांच्या सकाळी 11 वाजेपर्यंत ट्युशन्स असायच्या आणि संध्याकाळी पण त्यांच्या 4ला ट्युशन स्टार्ट व्हायचं. मग त्यांनी योगा कधी करायचं, सकाळी 6 पासून त्यांचे ट्युशन चालू. मग त्यांच्यासाठी घरी आमच्याकडे 1:30 ते 2:30 अशी एक बॅच होती दुपारची. मग दुपारी कोण योगा करतं का नाही करत. तुम्हाला जो वेळ आहे त्यावेळेला करा, वेळेचं काहीही बंधन नाहीये. सकाळी उठून लवकर केलं तर खूपच चांगलं आहे, ब्राह्ममुहूर्तावर जर केलं तर अगदी दुधात साखर. पण लोकांना सकाळी उठण्याचा एक आळस असतो किंवा रात्री उशिरा झोपणं असं लाईफस्टाईल सगळ्यांच्या फास्ट आहे. तरी सुद्धा जो वेळ तुम्हाला सुटेबल आहे त्यावेळेत तुम्ही अर्धा तास करा, तासभर करा. रोज योगा प्राणायाम नाही जमलं तर आज योगा करा, उद्या प्राणायाम करा, परवा दिवशी मेडिटेशन करा. आणि तू म्हणतेस तसं आजच्या फास्ट लाईफमध्ये की तुम्ही प्राणायामाची 6 आवर्तनं करा, अनुलोम विलोम 6 सायकल करा, पण त्या परफेक्ट करा, मनापासून करा, त्याचा बेनिफिट मिळतो. असं गरज नाहीये की तासभर अनुलोम विलोम प्राणायाम करा जसं पूर्वी करायचे तसं.
कारण आताची लाईफस्टाईल फास्ट आहे सगळ्यांची. पण जेवढा वेळ मिळेल ना तेवढ्या वेळात करायला हरकत नाही. डीप ब्रिदिंग प्राणायाम 5 मिनिटं तुमच्याकडे वेळ आहे ना, फक्त 5 मिनिटं डीप ब्रिदिंग प्राणायाम करा. त्याचा सुद्धा खूप बेनिफिट होतो. ह्या म्हणजे आपल्या म्हणजे हा कधीही केला तरी आपण त्याचा बेनिफिट सारखाच होतो असं म्हणू शकतो का? आता सकाळी जर तुम्ही उठून केलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% मिळेल. दुपारी केलं तर 80% मिळेल. 20% कमी मिळेल, पण 80 तरी मिळेल ना. 80 तरी मिळेल. बरोबर. हा, त्यामुळे केव्हाही करा, असं काही नाही. फक्त जेवणाच्या वेळा सांभाळा, जेवणानंतर करायचं नसतं. आता हा योगा म्हणजे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी दिलेला आपल्याला एक खूप अनमोल असा ठेवा आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीचा हा ठेवा आहे. पण तो आपण किती जतन करतो. आपले भारतीय लोक किती योगा करतात. आज पाश्चात्य देशामध्ये योगा, मेडिटेशन, प्राणायामावर कितीतरी असाध्य आजार लोक बरे करून घेत आहेत. तसा भारतीय लोकांनी प्रत्येक घरटी योगा केला पाहिजे ऍक्च्युली. आणि ज्यावेळेला मोठी माणसं करतील त्यावेळेला लहान मुलं त्यांचं अनुकरण करतील. जर आईने रोज संध्याकाळी 12 ओंकार केले तर आईचं बघून मूल सुद्धा करेल. लहान मुलं अनुकरण करतात. त्यासाठी मोठ्याने आधी सुरुवात केली पाहिजे. घरोघरी 12 सूर्यनमस्कार, 12 सूर्यनमस्कार घातले तरी सुद्धा किती योगा छान होतो. कारण सूर्यनमस्कारात प्रत्येक आसनं येतात. त्यामुळे सूर्यनमस्काराचा खूप छान फायदा होतो. आणि एक सूर्यनमस्कार 1 मिनिटात होतो. 10-15 मिनिटं काढायला काहीच हरकत नाही. नुसते सूर्यनमस्कार केले तरी तुम्ही 50% हेल्दी राहता. नुसते प्राणायाम केले तरी 50% हेल्दी राहता. गरज नाहीये की तुम्हाला आसनं पण केली पाहिजेत, प्राणायाम पण एकाच दिवशी केले पाहिजेत, मेडिटेशन पण एकाच दिवशी केलं पाहिजे. हे गरजेचं नाहीये. जेवढा वेळ मिळेल, जेवढं मिळेल तेवढ्या वेळात सगळ्यांनी करायला हरकत नाही. मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की जसा योगाबद्दल लोकांचा गैरसमज आहे तसंच मेडिटेशन बद्दल पण लोकांचा खूप गैरसमज आहे. म्हणजे गैरसमज म्हणण्यापेक्षा त्यांना जे वाटतं तोच समज असं वाटतं की म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय, हे ध्यानधारणा किंवा ध्यान लावणं हे काय आहे ह्याच्याबद्दल प्रत्येक जण वेगळं वेगळं मत सांगत असतं. की कोण म्हणेल एका जागी बसून राहा त्याला मेडिटेशन म्हणतात, कोण म्हणतं एका बिंदूकडे बघत राहा त्याला मेडिटेशन म्हणतात. तर मेडिटेशन म्हणजे काय आणि मेडिटेशनचे काय बेनिफिट्स? मेडिटेशनचे तर असंख्य बेनिफिट्स आहेत. आता ध्यान म्हणजे थोडक्यात सांगते तुला. आता लोकांचं तू म्हणालीस एका बिंदूवर बघा वगैरे, हे असं काही नाहीये. ते ध्यानाचे प्रकार आहेत. बिंदूवर ध्यान करा, प्रार्थना ध्यान करा, देवाचं नाव घेऊन जप करून ध्यान करा, हे सगळे झाले ध्यानाचे प्रकार. ऍक्च्युली ध्यान म्हणजे काय माहितीये तुला? आता तुला एक उदाहरण देते. पाण्यावर तरंगणारं जे बर्फ असतं ना, तर समुद्रात आपण मोठा बर्फाचा खडा बघतो, तर आपल्याला वरती ते 10%च बर्फ दिसत असतं. पण पाण्याच्या आतमध्ये त्याचा 90% बर्फ पाण्याच्या खाली असतं. एक्झॅक्ट तसं आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते आत खोलवर आहे. आणि ते तुम्ही जागं करायला जर सुरुवात केली तर कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नसते. सबकॉन्शियस माइंड आपण जागं केलं पाहिजे. फक्त 10% माइंडवर आपण हे सगळ्या उलाढाली करत असतो. तर सबकॉन्शियस माइंड जर आपण जागं केलं तर आपल्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आणि हे करण्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे. आणि ध्यान जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आधी प्राणायाम केले पाहिजे. कारण आधी तुमचं श्वासावर नियंत्रण आलं पाहिजे. श्वासावर कंट्रोल आलं तर तुमचं मनावर येणार आहे. आलं लक्षात? श्वास आणि मन हे दोघं एकमेकावर अवलंबून आहेत. मन अशांत झालं की तुमचं ब्रीदिंग फास्ट होणार आहे. ब्रीदिंग स्लो झालं की तुमचं मन शांत होणार आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला प्राणायाम करून मेडिटेशन केलं पाहिजे. आलं लक्षात? आणि तर थोडक्यात सांगते तुला, ध्यान म्हणजे काय, तर स्वतःच्या आतमध्ये डोकावणं म्हणजे ध्यान. आपल्या अंतर्मनात किंवा आपली आतली जी चेतना आहे ना, तिला स्पर्श करणं म्हणजे ध्यान. त्या चेतनेला स्पर्श केला पाहिजे आतल्या. आता ह्या विश्वातली जी विश्वशक्ती आहे, प्रचंड विश्वशक्ती आहे आपल्या ब्रह्मांडामध्ये, जी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला जास्त मिळवता येते. म्हणजे तो बेनिफिट मगाशी जो तुला मी म्हटलं, प्राणायाम जो तुम्ही मेडिटेशन प्राणायाम सकाळी केलं तर त्याचा आणखीन जास्त फायदा होतो. कारण ब्रह्ममुहूर्तावर त्या प्रचंड शक्ती विश्वामध्ये अद्भुत शक्ती असतात, चैतन्य शक्ती असतात, त्या तुम्हाला त्यावेळेला घेता येतात.
तर त्या विश्वशक्तीला स्वतःशी जोडणं म्हणजे ध्यान. हम्म. खूप ध्यान सुंदर आहे अगं. आपल्या मनाला आनंदी करणं म्हणजे ध्यान, मनाला शांत करणं म्हणजे ध्यान, मनाच्या कॉम्प्युटरला फॉर्मॅट करून त्यातला व्हायरस काढून टाकणं म्हणजे ध्यान. आलं लक्षात? म्हणजे आतल्या आतमध्ये इतका प्रचंड कचरा आहे ना, तो सगळा क्लीन करणं म्हणजे ध्यान. स्वच्छ, पण जसं तसं आपण बघायला आउटर गेलं तर बॉडी. ध्यान करणं सोपं नाही वाटत. कारण जेव्हा आपण ध्यान करायला बसतो तेव्हाच आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार असंख्य येतात. असंख्य येऊ देत ना, त्यांना येऊ द्या. असंख्य विचार आले तर येऊ द्या. पण ज्यावेळेला एक स्टेप अशी येते की त्यावेळेला तुम्ही ते विचार ऑटोमॅटिक तुमच्या बाहेर थांबतात. त्या विचारांना सांगा, तू आता आत येऊ नकोस, मी आता ध्यानाला बसलीये, तुला मी आत प्रवेश देणार नाही. प्रत्येक विचाराला सांगा, हळूहळू ते विचार स्टॉप होतात. विचाररहित अवस्था म्हणजे ध्यान. आता हे खूप अवघड आहे. आता हे तुम्ही 8 दिवसात जर हा फायदा तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. त्याला सातत्य हवं. सतत तुम्ही ते केलं पाहिजे. लोकांचं कसं आहे, प्रत्येक माणसाला ना 4-8 दिवसात रिझल्ट पाहिजे असतो. कष्टाशिवाय कधी फळ मिळत नाही. त्यामुळे त्याची गोडी चाखायची असेल तुम्हाला मेडिटेशन ध्यानाची, त्यातल्या उच्च ह्याच्यावर जर जायचं असेल साधनेमध्ये, तर त्याला सातत्य असणं खूप गरजेचं आहे. रोज तुम्ही ते केलं पाहिजे. तर तर तुम्हाला त्यातली काय गोडी आहे, त्यात किती अद्भुत सगळ्या चमत्कार आहेत ते तुम्हाला कळणार आहे. खूप छान आहे अगं. हा जो मार्ग आहे ना अध्यात्माचा, मेडिटेशन ध्यान, त्याच्यात सातत्य ठेवून केलं ना खूप सुंदर आहे. म्हणूनच मला मगाशी ना जे म्हटलं तुमचं ना एक की वाक्य फार आवडतं. तुम्ही नेहमी सांगता की आधी स्वतःवर प्रेम करा, तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. तर ह्या तुमचं ओपिनियन बद्दल सांगा. म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? तुम्ही तुमचं स्वतःवर प्रेम करणं. हा, बरोबर. मी मगाशी जे म्हटलं ना, स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करा. मी कोण आहे हे माणूस विसरून जातो. तो काय आहे, तो काय आहे याच्याकडे जास्त लक्ष असतं लोकांचं. त्याचं लाईफ कसं आहे, तो कसा आहे, बाकी सगळ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमच्यात कितीतरी काय काय अद्भुत चमत्कार आहेत. प्रत्येक माणसाला परमेश्वरानं सर्व गुणसंपन्न बनवलेलं आहे, पण आपण स्वतःला ओळखत नाही. म्हणून मी प्रत्येक स्त्रीला सांगत असते की तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करा. जनरली तू बघ, बायकांचं काय होतं, प्रत्येक स्त्रीचं स्वतःच्या कुटुंबासाठी खूप झटत असतात. आपल्या मुलाबाळांसाठी, नवऱ्यासाठी, पै पाहुण्यांसाठी खूप झटत असतात. आणि त्यावेळेला नकळत त्या स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करत असतात ना, स्वतःच्या आवडी निवडी काय आहेत त्या सगळं विसरून गेलेले असतात. चांगलं चुंगलं असेल ते मुलांना खायला घाला, आपण मग लोणच्या बरोबर जेवा. तर हे करून उपयोग नाहीये. तुम्ही स्वतःवर प्रेम करा, स्वतः तुम्ही हेल्दी व्हा. त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला हेल्दी व्हाल स्वतः, त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमच्याकडून पॉझिटिव्ह वेव्ह तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांपर्यंत पास होतील, किंवा तुमच्या घरातल्या वातावरणात तुमच्या पॉझिटिव्ह वेव्ह जातील, आणि मग तुमचं घर पण हेल्दी होईल. कुटुंबातली स्त्री जर हेल्दी असेल तर ते घर पण हेल्दी असतं. आजारी आई कुठल्याही मुलांना आवडत नाही, आजारी बायको नवऱ्याला कधी आवडत नाही. म्हणजे स्त्री म्हणजे संसाराचा कणा आहे, हे प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवलं पाहिजे. ती जर हेल्दी असेल तर आपोआप तुमचं घर हेल्दी होणार आहे. त्यासाठी तुम्ही इतरांवर जेवढं प्रेम करता तेवढं स्वतःवर आधी करा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, स्वतःसाठी कुटुंबासाठी जसा वेळ घालवता तसा स्वतःसाठी एक तास द्या ना. मग ते खेळ असेल, वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, सिंगिंग असेल, डान्सिंग, कितीतरी आहे. तुम्हाला जी आवड आहे ती स्वतः जोपासा. सांगा सगळ्याच्या घरच्यांना की मला स्वतःसाठी एक तास द्याच, मी काढणारच आहे स्वतःसाठी. हे जे वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल, आणि मग तुम्हाला आयुष्य खरंच किती सुंदर आहे हे प्रत्येकाला कळायला लागेल. आता आपल्याकडे बघतेस तू, योगाला कितीतरी लेडीज येतात, कशा मरगळलेल्या असतात, अनेक प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅचेस येतात. पण त्यातून बाहेर पडायला योगासारखा मार्ग दुसरा नाहीये. कारण ह्याच्यासाठी औषध गोळ्या नाही. तुम्ही शरीराने वीक झाला तर तुम्ही औषध गोळ्या घ्या, टॉनिक घ्या, तुम्ही शरीर हेल्दी करू शकता. पण मनाचं काय, मनाला काय औषध आहे? मन कमकुवत झालं तर त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी औषध काय आहे? तर प्राणायाम, मेडिटेशन, योगा.
हम्म. आपण म्हणतो बघ काही वेळेला, मला आता सहन होत नाही पूर्वीसारखं, मला काय बोलू नका. म्हणजे काय, तुमच्या मनाची झीज झालेली असते, मन कमकुवत झालेलं असतं. तर ते परत स्ट्रॉंग करण्यासाठी, मनाची झीज भरून काढण्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन खूप आवश्यक आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी एक वेळ द्या. जसं आपण खूप एन्जॉय करतो आपल्या क्लासमध्ये, एक संध्याकाळच्या 5 वाजायची सगळेजण वाट बघत असतात. सगळ्या कधी एकदा घरातून बाहेर येतो आणि योगा क्लासमध्ये जातो, असं सगळ्यांना होत असतं. तर तसं स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. मग ते बरोबर. कुठलीही हॉबी असू दे तुमची, त्यासाठी वेळ आजकाल ही गोष्ट काढा. खूप इम्पॉर्टंट पण आहे, कारण आजकालच्या मुलांना हे समज, कारण अनेक ठिकाणी ह्याच्यामध्ये ऑफिसेसमध्ये जॉब घेता, कॉर्पोरेट लाईफमध्ये इतका स्ट्रेस वाढलेला आहे. आणि हम्म, खूप हम्म. कॉर्पोरेट मध्ये मी बघते की जसं IQ टेस्ट घेतली जाते, तशी आजकाल EQ टेस्ट पण घेतली जाते. तुमचं इमोशनल क्वोशंट पण चेक केला जातो, की हम्म. तुम्ही किती स्ट्रेस हँडल करू शकता आणि ती तुमची कपॅसिटी काय, त्या प्रकारच्या टेस्ट पण घेतल्या जातात. तर मला असं वाटतं की आजकालच्या तरुण मुलांना शाळेपासूनच जेव्हा आपण योगाकडच्या मार्गाला लावू, तर ही जी यंग जनरेशन आहे आपली, ती इमोशनली स्ट्रॉंग व्हायला नक्कीच मदत होऊ शकते योगामुळे. एक्झॅक्ट, एक्झॅक्ट. तर हे आधी घरच्या मोठ्या लोकांनी जर मोठ्यांना केलं तर समजायला. मुलं आपोआप, हा, मुलं आपोआप करतील. आज बघ ना, 22-20 वर्षाच्या मुलांना, आता माझ्याकडे जस्ट आहे एक मुलगा, त्याचं मी पर्सनल ट्रेनिंग घेते. 22 वर्षाचा आहे, त्याला बीपीच्या 3 गोळ्या आहेत. तर खाणं पिणं मुलांना प्रश्न घरचं तुम्हाला त्यांनी, विचारायचाच आहे की तुम्ही पेशंट्स पण हँडल करता, तर म्हणजे योगामुळे कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार बरे होऊ शकतात, किंवा तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे पेशंट्स येतात, आणि तुम्ही अगदी कॅन्सर पेशंट्सना पण योगा देता, तर त्याचा बेनिफिट काय होतो, म्हणजे कशा प्रकारचे पेशंट्स येतात आणि त्याला आपण योगानी मदत करू शकतो किंवा बरं करू शकतो? आता आपल्याकडे योगाला ना, ज्या वेळेला सुरुवातीला ऍडमिशन घेतात बायका, तर त्यावेळेला बऱ्याच जणींचे प्रॉब्लेम्स असतात. अगं, कंबरदुखीचा प्रॉब्लेम तर मेजॉरिटी असतोच, पाठदुखी, कंबरदुखीचा प्रॉब्लेम असतो. तर हा काही वेळेला ना व्यायामाच्या अभावामुळे तो प्रॉब्लेम असतो. हम्म. प्रत्येक वेळेला जरुरी नसते की मणक्यांची झीजच झालेली आहे आणि आता काही मी करूच शकत नाही, तर नाही, व्यायामाचा अभाव असतो. कंबर आणि पाठ दुखणाऱ्या बायका ज्या वेळेला 1 महिना 2 महिना योगा करतात आणि ठणठणीत होतात, त्यांची कंबरदुखी, पाठदुखी सगळी पळून गेलेली असते. पण ते त्या आधी डॉक्टरांकडे जाऊन आलेले असतात आणि घाबरून आलेले असतात. 4थ्या मणक्यात गॅप आहे, 6वा मणका हम्म. झिजलेला आहे. मग कुठे गेला तो गॅप आणि झीज? 2 बरोबर. महिने योगा केल्यानंतर ठणठणीत होतात, त्यांची कंबरदुखी, पाठदुखी नाहीशी जाते. मी असं नाही म्हणत की मणक्याची झीज होतच नाही किंवा असं होऊ शकत नाही, असं नाही. काही केसमध्ये तसंही असतं. तर त्या केसमध्ये तुम्हाला योगाची ठराविक आसनं त्यांना द्यावी लागतात. त्यांना फॉरवर्ड बेंडिंग टाळावं लागतं. त्यांना बॅकवर्ड बेंडिंगचे एक्सरसाइज चालतात, झोपूनचे चालतात. म्हणजे ठराविक त्या त्या व्याधी लक्षात घेऊन त्यांना ते व्यायाम प्रकार द्यायला लागतात. आता हम्म. फ्रोजन शोल्डरवाल्या सुद्धा कितीतरी लेडीज येतात. अगं, केस विंचरता येत नाहीत, हात पाठीमागे घेता येत नाही. हे इतकं त्यांना त्रास असतो, पण एक्सरसाइज सुरू केल्यानंतर त्यांचं सगळं गायब होऊन जातं. हम्म. गुडघे दुखीचे असतात. आता गुडघे ज्यांचे दुखतायत त्यांचं रिझन काय असतं? आमचे गुडघे दुखतात, आम्ही काही करू शकत नाही. चुकीचं आहे. तुम्ही बसून, खुर्चीत बसून आपण सूर्यनमस्कार घेतो, त्याचे सुद्धा बेनिफिट चांगले मिळतात, त्याही चांगल्या होतात. त्याच्यानंतर तुमचं मग त्याच्या योगासनांबरोबर किंवा कुठल्याही व्यायामाबरोबर तुमचं डाएट पण चांगलं असावं लागतं. तुमचं खाणं पण चांगलं पाहिजे, हेल्दी फूड तुम्ही खाल्लं पाहिजे. बाहेरचं हॉटेलिंग म्हणा किंवा पिझ्झा, बर्गर, मैदा, हे सगळं टाळलं पाहिजे. तर व्यायामामुळे अगं खूप चांगले इफेक्ट येतात. खूप जणींना आता एन्झायटीचे सुद्धा, मी कितीतरी लोकांना एन्झायटीसाठी प्राणायाम आणि मेडिटेशन घेऊन एन्झायटी मधून त्यांना बाहेर काढलेलं आहे. हम्म. स्ट्रेस जो असतो ना त्यांचा, किंवा असंख्य विचार करून करून एन्झायटी असते. खूप एन्झायटी तरी इतकं बेकार आहे ना, आणि आजकालच्या यंग जनरेशनच सगळे आहेत अगं एन्झायटीचे पेशंट. आता सुद्धा माझ्याकडे एक आहे ऑलरेडी एन्झायटीची, ती पण अगदी लहान आहे, 23-24 वर्षाचीच आहे. तिचं स्वतः माझं ट्रेनिंग चालू आहे. तर एन्झायटीवर सुद्धा ध्यान, प्राणायामाचा खूप चांगला इफेक्ट होतो, आणि त्याच्यासोबत योगासनं. तर असे बरेच पेशंट असतात. आता कॅन्सर पेशंटचं तू म्हणालीस, तर आता ब्रेस्ट कॅन्सरचे जे पेशंट असतात त्यांना तर खूप चांगला इफेक्ट होतो योगाचा. आणि जे
बाकीचे जे कॅन्सर असतात की तिथे आपण काय करू शकत नाही आणि ते हम्म. जास्त जर त्या पुढच्या स्टेजला असतील तर फक्त त्या लोकांचे आपण थोडे दिवस वाढवू शकतो. हम्म. त्यांना जो नैराश्य आलेलं असतं किंवा सतत ते मरणाच्या भीतीखाली वावरत असतात ना, तर त्यांना एक कॉन्फिडन्स मिळतो. योगामुळे, प्राणायामामुळे, ध्यान त्यांना करायला लावलं तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो अगं. आणि मग त्या केमोची आणि ह्याच्याशी फाईट करायला त्यांना थोडी ताकद मिळते. आणि मग त्यांना कुठेतरी एक आशा उत्पन्न होते आणि त्याच्यातून काही काही वेळेला मिरॅकल सुद्धा होतं. मोठ्या मोठ्या आजारांतून सुद्धा लोक बाहेर येतात. तर कॅन्सर पेशंट सुद्धा मी बरेच केलेत अगं. कोल्हापूरमध्ये सुद्धा एक माझी पेशंट होती, तर मी पुण्यातून तिची सेशन घ्यायला जात होते बऱ्याचदा कोल्हापूरला. तर खूप छान त्याचा इफेक्ट येतो. आणि ज्यावेळेला समोरच्या ज्या असंख्य लेडीज आपल्याकडे येतात ना, की असंख्य व्याधी घेऊन येतात अगं. कोणाला स्ट्रेस असतो, मगाशी सांगितलं तसं एन्झायटी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर. पण ह्यावर योगाचा 100% इफेक्ट होतो आणि लोक ठणठणीत होतात आणि इतके हसत खेळत पॉझिटिव्ह होतात. आणि तेव्हा जो तो आनंद असतो ना, की समोरचा पेशंट आपल्याकडे एखादा आजार घेऊन येतो आणि तो ठणठणीत बरा होतो, तो आनंद खूप मोठा असतो. पैशापेक्षा तो आनंद खूप मोठा असतो. हे फिजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे आता पाठदुखी, कंबरदुखी वगैरे हे फिजिकल हम्म. प्रॉब्लेम किंवा आपण स्ट्रेस म्हटलं तर हा मनाचा एक प्रॉब्लेम झाला. पण ह्या सगळ्यामुळे मनात प्रॉब्लेम निर्माण झालेला आजकाल आपण बघतो की डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे अगदी कॉमन झालेलं आहे. म्हणजे 10 माणसात 4 माणसांना तर सहजच असतो असं आपल्याला दिसून येतं. तर ह्या 2 आजारांवरती योगा कसा परिणामकारक होऊ शकतो? तेच मी तुला मगाशी म्हटलं ना, मनाच्या अशांतीमुळे हे सगळे रोग होतात. आणि ते मग तुमचं कंट्रोल खाणं होतं पिणं का? हा होतं. डायबिटीस तरी अगं 100% कंट्रोल होतो योगामुळे. अच्छा. आता आपल्याकडे डायबिटीसचे सुद्धा बरीच लोक आहेत. त्या डायबिटीसची जी आसनं आहेत, नंतर त्यांचं डाएट कंट्रोल हे तर त्यांनी केलंच पाहिजे. इथे तुम्ही व्यायाम करून रोज मुठभर साखर जाऊन जर खायला लागला घरी तर तुमचा डायबिटीस नाही बरा होणार. ते हम्म. डाएट आणि व्यायाम जर तुम्ही संतुलन केलं तर डायबिटीस व्यवस्थित कंट्रोल होतो. तुम्हाला डायबिटीसचं कुठलंही औषध घ्यावं लागत नाही. फक्त डाएट आणि योगा हे जर बॅलन्स मध्ये तुम्ही ठेवलं तर. हम्म. ब्लड प्रेशर ह्याच्यात अनेक प्राणायाम आहेत ब्लड प्रेशरसाठी, की तिथे तुमचं बीपी नॉर्मल होतं. आता मी मगाशी तुला म्हटलं, जो यंग मुलगा आहे आता फक्त 1च महिना झालाय, पण आता त्याचं बीपी बऱ्यापैकी लो झालं. अच्छा. चांगला इफेक्ट आलाय त्याला. ह्याच्यावर प्राणायामाचा खूप चांगला फायदा होतो आणि हार्ट आता डिसीज वर. ह्याच्या खालोखालचा कॉमन आजकालचा सगळीकडे दिसणारा आजार म्हणजे थायरॉइड. थायरॉइड मध्ये योगा कसं काय काम करतं? म्हणजे त्यांना योगा केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे किंवा कसं? आता हे बघ, परत थायरॉइडचं कसं आहे, हे सुद्धा स्ट्रेसशी रिलेटेड आहे सगळं, बऱ्याच अंशी. तर तुम्ही जर आधीपासूनच थायरॉइडसाठीचे जे प्राणायाम आहेत ते केले, जसं जालंधर बंद आहे, त्यासारखे प्राणायाम जर आधी केले तर तुमच्या त्या ग्रंथी स्ट्रॉंग राहतील ना. एकदा का जर तुमच्या थायरॉइडच्या ग्रंथी सुकल्या, तुमचा हार्मोनल इनबॅलन्स झाला, तर तुम्हाला टॅबलेट शिवाय पर्याय नसतो. तुम्हाला ती टॅबलेट थायरॉइडची घ्यावीच लागते. पण तुम्ही जर त्या रेग्युलर एक्सरसाइज केले, प्राणायाम केले थायरॉइडचे, तर ते कंट्रोल मध्ये राहतं, वाढत नाही. जी आहे टॅबलेट ती तुमची कमी होऊ शकते. पण शक्यतो थायरॉइडची टॅबलेट पूर्ण निघून जाण्यासाठी अवघड असतं थोडं. पण त्याच्यासाठी जर तुम्ही रेग्युलर केलं, थोड्या प्रमाणात जास्त असेल, तर तुमची टॅबलेट बंद होऊ शकते. अन्यथा त्या गोळ्या मग तुम्हाला कंटिन्यू घ्याव्या लागतात थायरॉइडच्या. तर होऊच रे म्हणून करा ना. थायरॉइड होऊच का देता? बरोबर. त्यासाठी प्राणायाम करा. 10 मिनिटाचे प्राणायाम आहेत, ते करा. तुम्हाला थायरॉइडच नाही होणार. स्ट्रेस लेवल मेंटेन करा, त्यासाठी प्राणायाम करा, मेडिटेशन करा. होऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत. झाल्यावर अनेक गोष्टींना ब्रेक लागतो, बरोबर. काहीच करता येत नाही. म्हणून होऊ नये म्हणून तुम्ही योगा करा. बरोबर. पण ज्यांचा आता अज्ञानामुळे किंवा लाईफस्टाईलमुळे ज्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे, त्या खूप प्रमाणात आहे थायरॉइड. अगदी लहान मुलांपासून आपल्याला दिसतो थायरॉइड. तर त्यांना आता हे कंट्रोल करण्यासाठी तरी ऍटलिस्ट, कारण थायरॉइडचे परिणाम खूप वाईट असतात.
त्यांना अशा हो, हो. बरेच प्रकार होतात त्यामुळे. तर हे कंट्रोल होण्यासाठी जर प्राणायाम किंवा योगाची आसनं आणि ह्याच्याबरोबर डाएट हे हं. सगळ्याचं मग तुम्ही जे पर्सनल ट्रेनिंग देता, ते पर्सनल ट्रेनिंगमध्ये एक्झॅक्टली काय होतं? म्हणजे पर्सनल ट्रेनिंग पर्सनल ट्रेनिंग म्हणजे कसं, आता एखाद्या माणसाला ब्लड प्रेशरचा आजार आहे, त्याचं खूप हाय बीपी आहे. तर त्याच्यासाठीची आसनं, त्याच्यासाठीचे एक्सरसाइज, त्याच्यासाठीचे प्राणायाम, मेडिटेशन हे सगळं वेगळं असतं. हं. हं. तर त्या प्रमाणात घ्यावं लागतं. आता हं. माझ्याकडे एक पेशंट मुंबईचीच आहे, निलिमा म्हणून आहे. तर पेशंट नाही म्हणता येणार तिला, पण 2 वर्ष ती रेग्युलर पर्सनल ट्रेनिंग मी घेते तिचं. आज 2 वर्ष कंप्लीट होतील. 2 वर्ष कंप्लीट होतील. तिचं रोजचं 10:30 ते 11चं जे टायमिंग आहे ना, ते आजतागायत तिनं सोडलेलं नाहीये. रोजचा तिचा तो टाईम ठरलेला आहे टाईम पिरियड. तर तिला डायबिटीज आहे. तर तिला काय झालं होतं, ती योगाला यायची माझ्याकडे, पण तिचा पाय दुखायचा कमी येत नव्हता. आसनं हं. केली, सगळं केलं, 3 महिने योगा केला, पण पायदुखी तिची कमी येत नव्हती. फोन येतोय कोणाचा तरी. तर MRI केला पायाचा. तर तिच्या पायामध्ये घोट्याच्या वरच्या बाजूला ट्यूमर होता. तर त्यात ती खूप डिस्टर्ब झाली. म्हणजे तो ट्यूमर काढला, ऑपरेशन वगैरे झालं. त्याच्यानंतर माणूस काय होतं, ऑपरेशन किंवा हे ट्यूमर वगैरे ह्या गोष्टीत मानसिक खच्चीकरण होतं माणसाचं. हं. आणि तिथे तिने जे योगा स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर तिला मेडिटेशन हे सगळं केल्यानंतर जी आत्मिक शांती मिळाली किंवा जो कॉन्फिडन्स वाढला, त्यामुळे तिचं डायबिटीज कंट्रोल झालं. बाकी सगळं अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हे अनेक प्रकार होते, ते सगळे एकदम ती स्ट्रॉंग झाली. आणि तिला मग त्यातली काय बेनिफिट्स आहेत हे केल्यामुळे तिला कळले. तर त्यामुळे आजतागायत तिने सोडलेलं नाहीये. ते ती पर्सनल ट्रेनिंगचे हे सुद्धा फायदे असतात. तिथं मग त्या व्याधीनुसार घ्यायला लागतं प्रत्येक माणसाचं. आता एखादा फ्रोजन शोल्डरचा माणूस असेल, तर त्याची आसनं वेगळी घ्यावी लागतात. बरोबर. कंबरदुखीचं असेल तर ते वेगळं घ्यावं. पर्सनल ट्रेनिंग त्यासाठी घ्यावं लागतं. कारण त्यांची जी व्याधी असते ना, ती सगळ्यांच्याच मिळून त्यांचा एक्सरसाइज होत नाही व्यवस्थित. म्हणून मग ते पर्सनल ट्रेनिंग. आता सिडनी मधून सुद्धा एक जण करते माझ्याकडे. आपण येऊच पुढे त्या ह्याच्यावर. मला सांगा की साधारणपणे ना आजकाल फिटनेस लोकांच्या डोक्यात असतं. मला फिट राहायचंय, मला फिट राहायचंय आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स पण मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स केले जातात आणि मग ते तितक्या प्रमाणात फॉलो होत नाही किंवा ते फार शॉर्ट टाइमसाठी शॉर्ट कोर्स सारखे असतात की 10 दिवसात इतके किलो वजन कमी करा वगैरे त्या प्रकारे ते होतात आणि ते सोडल्यानंतर त्याचे डबल होतात. परिणाम होतात. तर योगा हा प्रकार अशा प्रकारे आपल्याला म्हणजे जो शेप मध्ये माणूस यायला पाहिजे असं प्रत्येकाला जे वाटत असतं ते योगाने होऊ शकतं का? म्हणजे ह्याचं कॉम्बिनेशन आपण करू शकतो किंवा काही काही ठिकाणी असं असू शकतं की मला माझं वजन कमी करायचंय, 3 महिन्यामध्ये मला कमी करायलाच हवंय आणि ते डॉक्टरचा सल्ला पण असतो की तुम्ही लवकर कमी करा, त्याशिवाय पुढची ट्रीटमेंट होऊ शकत नाही. असे पण काही केसेस असतात. त्याच्यामध्ये ते असे शॉर्ट डाएट्स कमी करतात आणि मग ते वजन योगाने मेंटेन करता येतं का? किंवा त्याचे जे दुष्परिणाम नंतर होतात ते डाएट सोडल्यानंतर, तर ह्याचं कॉम्बिनेशन काही करू शकतो का आपण? की निश्चित करू शकतो. आता हे जे तू डाएटचं म्हणालीस ना, इथे काय असतं, कुठलेही कष्ट न घेता मला वजन कमी करायचं. फक्त एखादी पावडर प्यायची रोज आणि मला वजन कमी करायचंय. इथे तुम्हाला एक्सरसाइज नको असतो. स्वतःसाठी वेळ काढायला नको असतो. पण वजन कमी करायला पाहिजे असतं. लोकांकडे पेशन्स खूप कमी आहे अगं. बिना कष्टाचं सगळ्यांना पाहिजे आणि आत्ताच्या जनरेशनला तेच आहे. पिझ्झा, बर्गर सगळं खायला पाहिजे. पण वजन जे वाढलंय ते पण लगेच कमी करायला पाहिजे. असं कसं होईल ना? कष्ट तर तुम्ही घेतलेच पाहिजे. आता तुम्ही ह्या पावडरी वगैरे घेऊन वजन कमी केलं झालं, पण ते सोडल्यानंतरचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून जर तुम्ही त्यावेळेला योगा जॉईन केलं तर तुम्ही नक्कीच फिट राहू शकता. जो तुझा प्रश्न आहे तो. त्याला तिथे तुम्ही जॉईन तरुण मुलांना या योगाकडे वळवण्यासाठी एक होऊ शकतो मंत्र की बाबा तुम्ही शॉर्ट मध्ये शेप मध्ये आणि नंतर योगा करून ते मेंटेन करा. तर करा. करून ते होऊ शकतं असं अशा प्रकारे काही. होऊ शकतं.
किंवा अजून मुलांना हे एक सांगा हा हं, की आता एखादा मुलगा खूप अगदी 100 किलो वजन आहे, अगदी यंग आहे. त्याला विचारा, इतका जाडा-जुडा मुलगा कोण मुलगी पसंत करेल? की त्याला कुठेतरी आत वाटतं, बापरे! कारण आजकाल प्रत्येकाला सडपातळ, शिडशिडीत मुलगी पाहिजे असते. जाड मुलगी असेल तर तिला नकार असतो. त्याच्यामुळे मगाशी जे तू म्हणालीस ना अनेक व्याधी, तर पीसीओडीच्या सुद्धा इतक्या मुलींचे तोच प्रॉब्लेम्स प्रश्न आहेत होता. अगं. आता मी बघते योगाला ना, तर पीसीओडीचा प्रॉब्लेम इथे तुम्हाला वेट लॉस केलंच पाहिजे. हम्म. तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला अ, मुलं होण्यासाठीचा जो त्रास आहे तो तुमचा कमी होणार आहे. तुम्हाला गर्भधारणा जर व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्हाला पीसीओडीच्या त्रासातून आधी पूर्ण बरं झालं पाहिजे. हम्म. तर तुम्हाला पुढचे त्रास कळणार आहे. पीसीओडीचे खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि पीसीओडीवर योगाचा खूप छान फायदा होतो. आपल्याकडे जी आसनं आपण सीसॉ करतो किंवा पोटावरची जी आसनं करतो त्याचा खूप छान इफेक्ट होतो पीसीओडीला. ते तर खूप प्रॉब्लेम आहे आज. 90% हो, म्हणालीस तरी हरकत नाही. खूपच आणि मोठा. त्याच्यामुळे मग क्रिटिकल एकात एक वजन वाढतं, पीसीओडीचे प्रॉब्लेम सुरू होतात, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, मग हळूहळू बीपी, थायरॉइड, मग हे हम्म. एक 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 असे दबा धरून बसलेला आत प्रवेश करायला लागतं. म्हणून वजन वाढू देऊ नका. आणि हे मोठ्याने जर घरात केलं ना तर अगं खरोखर लहान मुलं त्याचं अनुकरण करतात. तर आधी मोठ्याने सुरुवात करा, आपोआप मुलं करतील. या सगळ्याबरोबर तुम्ही गर्भसंस्काराचे पण हम्म. मार्गदर्शन करता. तर मुळात गर्भसंस्कार म्हणजे काय? ते कसे केले जातात आणि त्याचे बेनिफिट्स काय असतात? हा खूप छान प्रश्न विचारलास. गर्भसंस्काराचा ना इतका सुंदर फायदा होतो अगं. बाळाची जी पूर्ण वाढ असते ना ती 9 महिन्यात खूप फास्ट होत असते आणि हम्म. गर्भातच त्याची वाढ अगदी झपाट्यानं होत असते. आणि त्यावेळेला जर तुम्ही गर्भावर संस्कार केले तर तो गर्भ निश्चितच चांगला पोसला जातो. प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपलं मूल बुद्धिवान व्हावं, सुंदर व्हावं, हेल्दी व्हावं, सहनशील व्हावं, शांत व्हावं. आणि हे गर्भसंस्कारानं सगळं होतं. कारण ते जे संस्कार आहेत ते पोटात असताना बाहेरच्या विश्वाशी त्याचं काही देणं देणं नसतं. आत जो असताना तुम्ही जे संस्कार त्याला देता तेच ते बाहेर आल्यावर संस्कार फॉलो करत असतं. आता आपल्याला महाभारतातली कथा आपण वाचतो अभिमन्यूची. अर्जुनानं सुभद्रेला जे सांगितलेलं असतं ते अभिमन्यूनं पोटात ऐकलंय पण बाहेर येण्याचा मार्ग त्याला माहित नाही, त्यानं ते ऐकलेलं नाहीये. आणि आज मेडिकल सायन्सनं विज्ञानानं सुद्धा अभिमन्यूची ही स्टोरी मान्य केलेली आहे. म्हणजे गर्भावर हे संस्कार तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला ऑटोमॅटिक तो गर्भ हेल्दी जन्माला येतो. आणि गर्भसंस्कार जे असतात ना हे गर्भधारणा होण्यापूर्वी जर तुम्ही केले तर त्याचा आणखीन दुप्पट बेनिफिट मिळतो. म्हणजे जसं शेतकरी बी पेरण्याच्या आधी जमिनीची मशागत करतो, हम्म. जमीन पूर्ण कसल्यानंतर त्यात जर बियाणं पेरलं तर त्याचं रोप खूप छान येतं, हेल्दी येतं. एक्झॅक्ट हम्म. तसं आहे गर्भसंस्काराचं. आणि गर्भसंस्कार केलेली जी बाळं आहेत ना ही इतर बाळांच्या तुलनेत खूप त्यांच्यात फरक असतो अगं. हम्म. अगदी ती 5-15 दिवसात मानवर उचलायला लागतात. अगदी एका कुशीवर 10व्या-12व्या दिवशी व्हायला सुरुवात करतात, जे 3-4 महिन्याने आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे त्यांची प्रोग्रेस खूप छान होते. आणखीन गर्भसंस्काराचा महत्वाचा फायदा की त्याच्यात जी आसनं आम्ही घेतो गर्भसंस्कारामध्ये किंवा जे एक्सरसाइज असतात त्याने नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते. अच्छा. आतापर्यंत मी जे घेतलेत गर्भसंस्कार मेजॉरिटी सगळ्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. पण ज्यावेळेला क्रिटिकल कंडिशन असते, बाळाचं डोकं वर हे असतं, पाय खाली असणं किंवा गळ्याभोवती जर नाळेचा वेढा असेल तर ते क्रिटिकल कंडिशन मध्ये मात्र सिझेरियन शिवाय पर्याय नसतो. हम्म. पण जनरली नॉर्मल डिलिव्हरी व्हायला खूप मदत होते गर्भसंस्काराची. आणि गर्भसंस्कारामध्ये आम्ही जे ध्यान धारणा घेतो किंवा प्राणायाम घेतो, मेडिटेशन घेतो, त्याचे सुद्धा गर्भावर इतके छान परिणाम होतात आणि इतर मुलांच्या तुलनेत ही मुलं खूप शांत असतात अगं. हम्म. इतर मुलं जी अक्रस्ताळी असतात, चिडचिडी असतात, त्या प्रपोर्शननं गर्भसंस्कार केलेली बाळं खरोखरच छान असतात. म्हणजे मी बघितलंय आता ते. त्यामुळे गर्भसंस्कार हे सुद्धा जर केले तर तुला पण अनुभव आहे, कोमलच्या वेळेला आपण हो, केलं होतं हो. गर्भसंस्कार. अनुभव आहे. फरक दिसतो बाळामध्ये. मला अगदी सांगायला हा आवडेल की की माझ्या मुलीची
मुलगी म्हणजे माझी नात. तर तर तिचा गर्भसंस्कार तुम्ही तिच्यासाठी केले होते आणि अतिशय खेळकर आहे आणि 4 मुलं खेळत असतील, तर तिच्यातला फरक हा सहज म्हणजे इतरांना जाणवतो. आमच्यापेक्षा जास्त इतरांना जाणवतो. जाणवतं. तर हे तर मला माहितीच आहे, पण त्याचे इतर काही परिणाम असतात, ते प्रेक्षकांना तुम्ही सांगणं जास्त योग्य आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारला. आता गर्भसंस्कार मी आणखीन एकीचे घेतले होते ना, तर तिचा रिझल्ट मला बाळ झाल्यानंतर काय आला असेल, की ते सारखंच ओम, ओम असं करतं. हो, हो. अगदीच बोलायच्या आधी म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला ते बाळ होतं ना, तर आवाज ज्यावेळेला फुटतं तर ते ओम, ओम. ओमकार आम्ही खूप घेतो गर्भसंस्कारामध्ये आणि ओमकाराच्या व्हायब्रेशन्सचा त्या गर्भावर खूप छान परिणाम होतो. तर असे पण रिझल्ट दिसतात सगळ्यांना. बाळ हेल्दी जन्माला येतं. आई पण हेल्दी राहते कारण नॉर्मल डिलिव्हरी होते. तर छान फायदे असतात. गर्भामध्ये म्हणजे कशा प्रकारचे व्यायाम घेतले जातात? म्हणजे अर्थात ते कोणी कोणाच्या देखरेखीखाली करूच नये आणि नाही. मार्गदर्शनाखालीच करावेत. पण तरी हो, सुद्धा हो. की अनेक बायका कारण ह्याच्यामध्ये आपला जनरली मुलींचं वेट खूप वाढतं. आईचं वजन खूप वाढतं. तर हे सगळं गर्भसंस्कारामुळे च्या व्यायामामुळे आईवर त्याचा कसा परिणाम होतो आणि मुलावर कसा? मुलावरचा आता मुलावर मी सांगितलातच, पण आईवरती. आईचं कसं आहे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठीची जी आसनं असतात ना, ती सगळी आम्ही आसनं घेतो हं. आणि बॉडी त्यांची फ्लेक्झिबल होते आणि तिची शारीरिकदृष्ट्या ती हेल्दी होते आई आणि शारीरिक, मेंटली आणि इमोशनली तिन्हीचा इफेक्ट होतो गर्भसंस्कारामध्ये. त्यामुळे आईची मेंटल हेल्थ खूप छान राहते. ती खूप पॉझिटिव्ह होते, कॉन्फिडंट होते आणि मग तिची डिलिव्हरी वगैरे नॉर्मल व्हायला मदत होते. आईच्या हेल्थवर खूप छान परिणाम होतो त्याचा. तुम्ही देश-विदेशातले स्टुडंट्स हँडल करत असता. तुमच्याकडे बाहेरचे स्टुडंट. तर हे सगळं वेळेचं गणित किंवा हे सगळे एवढे प्रकारचे वेगवेगळे स्टुडंट कशाप्रकारे हँडल केले जातात आणि कसे येतात तुमचे? हे विदेशातले स्टुडंट्स तुमच्याकडे कसे सुरू? आता माझी जी एक स्टुडंट आहे, मगाशी जी म्हटलं की 2 वर्ष ती सातत्याने मी तिचं पर्सनल ट्रेनिंग घेते. तर तिची मुलगी यूएसमध्ये आहे. तर ती ज्यावेळेला प्रेग्नंट राहिली त्यावेळेला आईला सारखं वाटत होतं की तिने गर्भसंस्कार करून घ्यावे. ती खूप तिच्या पाठी लागली होती की तू घे, तू कर आणि ती म्हणायची नाही, मला नाही करायचं. आता यंग जनरेशनला माहिती आहे आपल्याला मुलं कशी असतात. तर ती करायला तयार नव्हती. तर तिला मी सांगितलं की तिला सांग एकच सेशन घे फक्त. ते जर तुला आवडलं तर तू कंटिन्यू कर, नाहीतर आपण स्टॉप करू. तर तिचं मी एकच सेशन घेतलं आणि तिने दुसऱ्या दिवशी आईला फोन करून सांगितलं की मला कंटिन्यू करायचं. तर त्यावेळेला तिचं मी मेडिटेशन, प्राणायाम जे थोडं घेतलं ना, त्यामुळे तिचं माइंड इतकं रिलॅक्स झालं. ती हे आहे इंजिनिअरिंग करते, IT मध्ये आहे. तर स्ट्रेस लेव्हल खूप असते या लोकांना. तर तिचं माइंड एवढं रिलॅक्स झालं ना, की ते खूप आवडलं तिला. कारण कधी केलेच नव्हते प्राणायाम, मेडिटेशन हे सगळं. आणि तिथून सुरुवात झाली. तो यूएसचा माझा पहिली स्टुडंट माझी. तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि मग असं एकाला एक माहीत होत जातं. मी स्टेटसला टाकत असते त्यामुळे बऱ्याच लोकांना कळतं. मग मी अशा प्रकारे माझ्याकडे गर्भसंस्काराचे बाहेरचे विदेशातले बरेचसे स्टुडंट येतात आणि मी घेते त्यांचं आणि ऑनलाईन घेते. ह्या प्रगत तंत्रज्ञानाचा आपल्याला खूप छान फायदा करून घ्यायला पाहिजे ऍक्च्युली. त्यामुळे ऑनलाईन खूप छान सेशन होतात अगं. मी त्यांना करून दाखवते, समोर ते करतात आणि अशा प्रकारे बरेचसे स्टुडंट्स माझ्याकडे येतात गर्भसंस्काराचे बाहेरचे. आता सिडनीतून पण एक करते योगा. ती जनरल नॉर्मल योगा करते, पण ती सुद्धा खूप पॅशनने करते. ऑस्ट्रेलियातून एक जण करते आणि ह्या वेळा सांभाळायच्या कशा, तर आता मी रात्री घ्यावं लागतं, त्यांच्याकडे त्यावेळेला सकाळ असते. मग मला तर ते करायचं असतं की आपण इथे बसून एवढ्या लांब कुणाला तरी काहीतरी ज्ञान देऊ शकतो, ह्याचा आनंद पण वेगळा असतो. मग त्यासाठी मला माझ्या वेळा खूप म्हणजे तारेवरची कसरत असते. पण ती करून ज्यावेळेला रिझल्ट मिळतो ना, डिलिव्हरी नॉर्मल होते, बाळ छान होतं, हेल्दी होतं, कुठलेही त्याला पेटीत नाही ठेवायला लागत, खूप स्ट्रॉंग असतं, वेट त्याचं चांगलं असतं, त्यावेळेला खूप आनंद होतो, खूप समाधान वाटतं. बरं.
ह्या सगळ्या बरोबर तुम्ही काही हजबंड वाईफ पेअर मध्ये पण व्यायाम म्हणजे योगासनं घेता की म्हणजे त्यांची रिलेशन म्हणजे योगा आणि हजबंड वाईफचे रिलेशनशिप्स मेंटेन होणं वगैरे यासाठी पण तुम्ही हे करता, तर त्याचा एक काही अनुभव सांगा. खूप छान कारण असतात हे वेगवेगळ्या सेशन. प्रकारे योगा केला जातो आणि त्याचा कुठे कुठे बेनिफिट आहे. हो. काय होतं ज्यावेळेला हजबंड वाईफ असतात ना, आता हजबंड वाईफ मध्ये प्रत्येक कपलमध्ये भांडण असतं, तंटा असतो, हे सगळ्या गोष्टी असतात आणि भांडण तंटा असल्याशिवाय त्यातली गोडी पण वाढत नाही, ही पण गोष्ट खरी आहे. पण ज्यावेळेला हजबंड वाईफचं मी एकत्र घेते ना सेशन योगाचं किंवा मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, तर त्यावेळेला मी ते फायदे त्यांना सांगत असते की तुम्ही लेडीजकडे कसं बघितलं पाहिजे. हे त्या मेडिटेशन मध्ये, काउन्सिलिंग मध्ये ते नकळत मी ते डोस देते त्यांना. किंवा त्यांना हसबंडच्या लक्षात येतं, अरे खरंच की आपण आपल्या वाईफकडे या दृष्टीने कधी बघितलंच नाही. किंवा वाईफच्या लक्षात येतं की अरे खरंच आपण आपल्या हसबंडकडे ह्या अँगलनी कधी नाही बघितलं. की त्यांना एकमेकांच्या चुका कळतात अगं. आलं लक्षात. आणि मग ते हसत खेळत त्यांचं सेशन होऊन जातं आणि छान करतात कपलमध्ये योगा. त्यात सुद्धा खूप मजा येते. विविध प्रकारचे स्टुडंट्स आणि हो विविध हो. प्रकारचं असं सगळं चालू. सासू सुना पण असतात, सासू सुना पण घेतलेले आहेत मी बऱ्याच ठिकाणी. तर तिथे त्यांची रिलेशन छान होतात अगं नंतर, की त्यांना त्यांच्या त्रुटी समजावून सांगितल्या ना की रिलेशन कसं असावं. आणि त्यावेळेस त्या केसमध्ये काय होतं, त्यांचं मेडिटेशन प्राणायाम हे रेग्युलर व्हायला लागतं. आणि मग ते खरंच त्यांना मनःशांती जी असते ना, चिडचिडेपणा एक सासू सुनेबद्दल जो असतो, तो त्यांचा ऑटोमॅटिक निघून जातो. आणि त्यांची रिलेशन डेव्हलप होतात. जशी कपलमध्ये होतात तशी सासू सुनेचं सुद्धा रिलेशन डेव्हलप होतं. मला ज्यावेळी हे असं मला हे लोक सांगा असं वाटतं की आजकाल लोक काउन्सिलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वळताना दिसतात. पण ज्या वेळेला प्रॉब्लेम हा दोन व्यक्तींमध्ये असतो, तर त्यावेळेला एकाने काउन्सिलिंग घेतलंय आणि दुसऱ्या आहे तसंच लाईफ जगतोय, तर त्याचा फारसा परिणाम आपल्याला होताना दिसत नाही. पण ही एक संकल्पना किंवा हा एक विचार लोकांच्या मनात जावा की असं तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, रिलेशनशिपचे काही प्रॉब्लेम असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा योगा करणे हेल्पफुल होऊ शकतो. हो हो. ट्रेनिंगही आपल्याला मिळू शकतं. एकत्र करा, हसबंड वाईफ, सासू सून एकत्र करा. बरोबर. खूप छान रिझल्ट येतो त्याचा आणि खूप मजा पण येते अगं. आम्ही हसत खेळत ते सेशन घेतो सगळे. एक मला तुमच्यातलं अजून एक गोष्ट हे या योगा वगैरे हे सगळं करत असताना तुम्ही स्वतः एरियलचा शिक्षण तुम्ही घेतलं, तर हे एरियल हा मुळात एक व्यायाम प्रकार. आपण एक डान्स शो मध्ये वगैरे रील्स वगैरे करताना, पण हा एक व्यायाम प्रकार कसा काय आहे आणि त्याचा काय बेनिफिट होतो आणि तुम्हाला ते का करावं असं वाटलं, तुम्ही कसं केलं? एकतर व्यायामाची आवड आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो सावरकर पार्ल्यातला आपला जो हॉल आहे, आपल्या हॉलच्या शेजारीच एरियलचं सेशन चालू असतं आणि ते रोज बघून बघून असं वाटत होतं की आपणही ते करावं. पण वेळ मिळत नव्हता, खूप तारेवरची कसरत असायची दिवसभराच्या. म्हणजे सकाळी 6ला जी बॅच सुरू व्हायची, 6 ते 7 लेडीज जेंट्स कंबाईन बॅच असायची. त्याच्यानंतर पर्सनल ट्रेनिंगच्या 2 बॅच असायच्या, परत 11ला एक बॅच, अशी 4 बॅचेस करून मी घरी जायची. परत दुपारी ट्युशन टीचर्सची एक बॅच असायची. त्याच्यानंतर एक सोसायटीमध्ये, परत आपल्या हॉल, असे 7-8 बॅचेस असायच्या. त्यातनं मला वेळ खूप कमी मिळत होता आणि ते एरियल करायला वेळ मिळत नव्हता. तर मी जाऊन तिथे बघायची, आपला क्लास सुटला की 5 मिनिटं तिथे उभं राहून मी बघत असायची. तर आपले जे सर आहेत ना एरियलचे, खूप चांगले शिक्षक आहेत. तर ते म्हणायचे, मॅडम तुम्ही जॉईन करा. म्हटलं मला करायचं तर आहे पण माझ्याकडे वेळ नाहीये. तर ऍडजस्ट करा म्हणाले, स्वतःसाठी वेळ काढा ना, तुम्ही इतरांना सगळ्यांना वेळ देता, स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तर त्यांनी मला थोडा कॉन्फिडन्स माझा वाढवला आणि मग माझी जी लास्टची बॅच होती ना, एक प्रोफेसर मॅडम होत्या, त्यांची मी लास्टला घेत होते. 7:30 ते 8:30. त्यांची 7ची मी अर्धा तास पुढे केली आणि तिथला मग ते एरियल जॉईन केलं. तर एरियल डान्स खूप चांगला एक्सरसाइज आहे
आणि त्याच्यावर मध्ये ना आपल्या कोर मसलवर खूप काम होतं. कोर मसल खूप स्ट्रॉंग होतात आणि हाताने त्या रोपवर चढायचं असतं. त्यामुळे ऑटोमॅटिक तुमची बॉडी, शोल्डर तुमची इतकं स्ट्रॉंग होतं ना, हेल्दी होते बॉडी. अतिशय चांगला प्रकार आहे तो व्यायाम प्रकार आणि ते म्युझिकवर असतं. हम्म. सॉन्गवर असतं सगळं. त्यामुळे तिथे म्युझिकचं सुद्धा आपल्या माइंडवर खूप छान इफेक्ट होतो. आपण बस स्ट्रेसमध्ये असलो आणि खूप छान गाणं कुठलं ऐकायला आलं की आपलं माइंड लगेच फ्रेश होतं. फ्रेश. तर म्युझिक प्लस एक्सरसाइज असा तो एरियल डान्सचा खूप छान एक्सरसाइज आहे. तर तो पण मी खूप आवडीनं केला म्हणजे. तर ते शिकायला सुरुवात केली. 1 वर्षभर झालं आणि लगेच लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे ते थांबलं एरियल. पण 1 वर्षभरात बऱ्यापैकी मी शिकली. खूप अवघड प्रकार आहे एरियल. म्हणजे ह्या एजला अवघड आहे. बरोबर लहान आहे, कारण मुलांना आज समजेल. तुम्ही 55 क्रॉस 60च्या जवळ आला, ऑलमोस्ट 60 झालीच म्हणायची, 59 म्हणजे. हां, तर हां. या वयामध्ये एरियल शिकणं ते अर्थात इतक्या वर्षाची योग साधना असल्यामुळे तुमच्यासारख्या बॉडीला ते पॉसिबल आहे, अन्यथा नाही. पण या वयातही तुमची शिकण्याची आवड कंटिन्युएशन मध्ये आहे ते आणि मुख्य म्हणजे शिक्षक चांगला असला ना, तर आपल्याला खूप शिकायला पण आवडतं ऍक्च्युली. बरोबर. तर ते एरियलचे सर पण खूप छान शिकवतात. अगदी म्हणजे मनापासून शिकवतात. त्यामुळे त्यांच्याकडे शिकायला पण आपल्याला आवडतं. ज्यावेळेला आपण दुसऱ्याला शिकवतो ना, इथून अगदी हार्ट पासून शिकवलं तर ते त्याच्यापर्यंत पोहोचतं. हम्म. आणि माझे पण तोच दृष्टिकोन असतो की प्रत्येक स्टुडंट बरोबर अगदी हार्ट टच करून जर तुम्ही शिकवलं ना, तर त्याचा रिझल्ट पण येतो चांगला. असं. या एरियल सारखेच एरोबिक्स आणि झुंबा हे आजकालचे नवीन व्यायाम प्रकार आहेत व्यायाम प्रकार. आणि तेही म्युझिक वरती चालतात आणि ते म्युझिकवर असल्यामुळे म्हणा किंवा कशामुळे तरुण पिढी ह्याच्याकडे जास्त आकर्षित आहे. तर आजकालच्या लेडीज पण खूप आपल्याला हे सगळं करताना दिसतात, झुंबा वगैरे. तर ह्याचे बेनिफिट्स आणि ह्याच्याबरोबर काही योगा केला पाहिजे का, ह्याच्यात काय म्हणजे प्रकार कसं तुम्ही डिव्हाइड कराल? आता एरोबिक्स जर तू म्हणालीस तर योगा आणि एरोबिक्स मध्ये खूप फरक आहे. योगातली जी आसनं आहेत ना, त्यामुळे तुमची बॉडी फ्लेक्झिबल होते आणि एरोबिक्स मध्ये तुमचा कार्डिओ एक्सरसाइज होतो. हम्म. तर असे प्रत्येक व्यायामाचे बेनिफिट्स वेगळे वेगळे आहेत. तर प्रत्येक व्यायाम त्या त्या ठिकाणी चांगला आहे. जर एरोबिक्स बरोबर तुम्ही योगाची जोड असेल तर तुम्हाला आणखीन त्याचा फायदा. योगा बरोबर तुम्ही एरियल केलं तर तुम्ही आणखीन ते चांगलं शिकू शकता. हम्म. तसंच एरोबिक्स पुन्हा म्युझिकशी रिलेटेड आहे बघ. ज्यांना डान्सची आवड असते तर ती लोक त्याकडे वळतात एरोबिक्सकडे किंवा झुंबाकडे. झुंबा सुद्धा त्याच्यात व्यायाम खूप छान होतो, कार्डिओ एक्सरसाइज अतिशय सुंदर होतो. पण त्याच्या जोडीला जर योगा असेल तर तुमची बॉडी आणखीन फ्लेक्झिबल होईल. सगळेच व्यायाम मागे एकदा प्रकार तुम्ही मला चांगले असं आहेत. सांगितलं होतं की एरोबिक्स केल्यामुळे आपल्या मेंदूवरती खूप चांगला परिणाम होतो आणि अल्झायमर साठी ते फार उपयोगी आहे. करेक्ट. तर ते कसं ते एरोबिक्स मध्ये कसं असतं, स्टेप्स असतात. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप अशा त्या कंटिन्यू. पहिल्यांदा तुम्ही 1 2 3 1 2 3 ह्या स्टेप 2 मिनिटं केल्या तर त्याच्यात एक चौथी पुन्हा ऍड करायची. त्याच्यानंतर आणखीन 2 स्टेप ऍड करायच्या. मग त्या कंटिन्यू 10-12 स्टेप करायच्या. तर त्यावेळेला काय होतं, पुढची स्टेप आठवायला लागते. आता ह्याच्यानंतर काय आहे आणि ते खूप फास्ट असतं. त्या म्युझिक बरोबर ते आपल्याला आठवायला लागतं. त्यामुळे तुमचं स्मरणशक्तीचं जे केंद्र आहे ना, ते ऍक्टिव्हेट होतं आणि मग अल्झायमर पासून तुम्ही लांब राहता. तर अल्झायमर साठी सुद्धा एरोबिक्स चांगलं आहे. जे मी तुला सांगितलं होतं ते खूप छान आहे. अल्झायमर साठी त्याचा उपयोग चांगला होतो. मला असं वाटतं की मॅडम तुम्ही खूप प्रकारचे व्यायाम, योगा आणि ह्या सगळ्यावरती खूप छान माहिती सांगितली आणि ह्या सगळ्याचा बरेचसे लोकांचे मिसकन्सेप्ट ह्याच्यातून दूर पण झाले असतील आणि अनेकांना त्याचा फायदा पण नक्कीच झाला असेल. मला सगळ्यांना असं सांगायला जरूर आवडेल की ज्यांना कोणाला काही शंका असतील किंवा योगाबद्दल काही शिकायचं असेल किंवा काही गैरसमज असतील, जसं आपण बघितलं अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये योगा मॅडम मार्गदर्शन करत असतात, तर जरूर तुम्ही मॅडमना कॉन्टॅक्ट करा आणि मॅडम तर आता ऑनलाईन पण सेशन्स घेतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला याचा देशभरात किंवा जगभरात खरं तर
कुठेही बसून तुम्ही याचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि जाता जाता फक्त मॅडम तुम्ही तुमच्याकडून काय सांगाल, काय सांगावंसं वाटतं तुम्हाला? माझ्याकडून एकच मला सांगावंसं वाटतं की निरोगी आयुष्य हा खरा दागिना आहे आणि प्रत्येकानं तो आत्मसात केला पाहिजे. 24 तासातला 1 तास स्वतःसाठी काढा. स्वतःवर प्रेम करा, योगा करा, प्राणायाम करा, मेडिटेशन करा आणि हेल्दी राहा. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून खूप खूप आभार मानते की तुम्ही ह्या शो साठी वेळ काढला. बद्दल खूप खूप थँक्यू. मला सुद्धा तुला थँक्यू म्हणावंसं वाटतं कारण तू हे सगळं बोलण्याची मला संधी दिलीस आणि माझ्या आवडीचा विषय हा, त्याच्यावर मी तुझ्या प्लॅटफॉर्मवर बोलू शकले, त्यासाठी तुझेही धन्यवाद. Thank you.